हरे कृष्णा. सर्वांना सर्वांचं गीतामृत या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण नवीन अध्यायाला सुरुवात करणार आहोत. गुणत्रय विभाग योग. आपण प्रार्थनेने पहिल्यांदा सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्नीति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. थोडा वेळ. तर भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 14 गुणत्रय विभाग योग म्हणजे त्रिगुणमयी माया. तर याच्यातील आपण पहिला श्लोक पाहणार आहोत. श्री भगवान उवाच परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिं इतो गताः. अर्थ, श्री भगवान म्हणाले, पुन्हा एकदा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांगतो, जे जाणल्याने सर्व मुनींना परम सिद्धी प्राप्त झालेली आहे. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य. श्रीकृष्णांनी 7व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत परम सत्य पुरुषोत्तम भगवंतांच्या स्वरूपाचे सविस्तर वर्णन केले आहे. आता भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाचे अधिक प्रबोधन करीत आहेत. मनुष्याने जर हा अध्याय तात्विक तर्कज्ञानाच्या पद्धतीने जाणून घेतला तर त्याला भक्ती योगाचे ज्ञान होईल. 13व्या अध्यायात स्पष्टपणे म्हटले आहे की विनम्र भावाने ज्ञानाची जोपासना केल्याने मनुष्य भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकतो. तर आता आपण इथपर्यंत थोडस चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. मग राहिलेला भाग नंतर पाहूयात. तर आता आपण सगळेच जण जाणतो की काल श्री बलराम जयंती होती आणि श्री बलरामजी म्हणजेच सेवक भगवंत आहेत. म्हणजे भगवंतांची सर्व प्रकारे सर्व रसांमध्ये कशा पद्धतीने सेवा करायची हे भगवान बलरामजी खूप छान पद्धतीने जाणतात आणि त्यामुळे त्यांना आपण आदिगुरु असं म्हणतो. तर त्यांच्या बाबतीमधली म्हणजे काल बलराम जयंती होती त्या अनुषंगानं आणि इथे म्हटलंय ना की विनम्र भावाने आपण ज्ञानाची जोपासना केली पाहिजे. तर त्या संबंधातली आपल्याला सगळ्यांनाच गोष्ट माहिती आहे. काल बऱ्याच जणांनी म्हणजे परत एकदा ऐकली, परंतु पुन्हा पुन्हा एकच गोष्ट आपण ऐकत राहिलो तर आपल्याला तो रस आस्वादन म्हणजे ते रसाची गोडी निर्माण होते. म्हणून पुन्हा एकदा आपण ती गोष्ट परत एकदा थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात की जेव्हा रोमहर्षण सूत हे नैमिषारण्यामध्ये भागवत कथा श्रीमद भागवतची कथा करायला बसले होते तेव्हा बलरामजी तिथे येतात आणि बलरामजींना पाहून सर्व जे श्रोतृ ब्राह्मण ऋषी जे होते ते सगळेजण उभा राहिले आणि बलरामजींना आदर दिला त्यांनी. परंतु रोमहर्षण सूत मात्र त्या व्यासासनावरून उठले नाहीत आणि त्यांनी बलरामजींकडे दुर्लक्ष केलं आणि हे पाहून बलरामजी क्रोधित झाले आणि त्यांनी तिथलं एक तृणपात घेतलं आणि रोमहर्षण सूतच्या गळ्यावरती फक्त स्पर्श केला आणि रोमहर्षण सूतचा तिथे मृत्यू झाला. तर आणि त्याच्या आधीच सर्व ऋषींनी रोमहर्षण सूतला वरदान दिलेलं असतं की तुमच्या कडून
श्रीमद भागवतमचं खूप छान पद्धतीने कथन होऊ देत आणि त्यासाठी तुम्हाला दीर्घायुष्य लाभू देत. आणि काही क्षणांमध्येच बलरामजींनी त्यांचा वध केला. तर यातून बलरामजींनी काय सांगितलं की व्यासासनावर जेव्हा बसायचं आहे तेव्हा त्या व्यक्तीनं हे जाणलं पाहिजे की भगवंत कोण आहे. आणि साक्षात बलरामजींना ते जाणू शकले नाही. त्यामुळं कुठल्या व्यक्तीला श्रीमद भागवत कथा किंवा हे परम उच्च ज्ञान सांगण्याचा अधिकार प्राप्त होतो, तर जी व्यक्ती ही भगवंतांना, गुरूंना योग्य प्रकारे आदर देते, तर तीच व्यक्ती व्यासासनावर बसण्यासाठी अधिकृत होऊ शकते. आणि त्या कारणास्तव बलरामजींनी त्या रोमहर्षण सूतचा वध केला. आणि नंतर मग आपल्याला पुढची कथा माहिती आहे. परंतु इथे काय लक्षात घेऊ शकतो की विनम्र भाव असणं महत्वाचं आहे, की ज्यामुळे आपण हे ज्ञान ग्रहण करू शकतो आणि हे ज्ञान इतरांना देखील देऊ शकतो. त्यामुळे विनम्रता ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यामध्ये आपण भगवंत आणि भगवंतांचे जे अधिकृत प्रतिनिधी आहेत त्यांच्याबद्दल आपण योग्य आदरभाव राखणं हे किती गरजेचं आहे, हे स्वतः आदिगुरु बलरामजी हे आपल्याला सगळ्यांना दाखवून देत आहेत की किती महत्वाचा हा विनम्र भाव आहे. त्यामुळे विनम्र भावाने ज्ञानाची जोपासना केल्याने मनुष्य भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकतो. आणि अर्थातच भौतिक जंजाळातून मुक्त होण्यासाठीच हे जे ज्ञान आहे भगवद्गीता, भागवतम, तर ते ज्ञान देखील आपण त्याचं स्वतःही आस्वादन करू शकतो आणि ते इतरांना देखील देऊ शकतो. पुढं श्रील प्रभुपाद काय म्हणतायत, तर असेही स्पष्ट करण्यात आले आहे की भौतिक गुणांच्या संपर्कामुळे जीव या भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतो. हा, भौतिक गुणांच्या संपर्कामुळे. तर आपल्याला माहितीये की भगवंत स्वतः काय म्हणतात की मम माया दुरत्तया. तर ही जी माझी माया शक्ती आहे ही पार करणं किंवा तिच्यावर नियंत्रण करणं हे अतिशय म्हणजे अत्यंत दुस्तर अशी गोष्ट आहे. आणि ही कशी आहे, तर ही नियंत्रण करते आपल्यावरती कशाच्या आधारानं, तर भौतिक गुणांच्या आधारानं किंवा 3 गुणांच्या आधारावरती आपल्या सगळ्या जीव सृष्टीचं ती नियंत्रण करत असते. आणि त्या भौतिक गुणांच्या संपर्कामुळे जीव या भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होत असतो. आता वर्तमान अध्यायामध्ये ते गुण कोणते आहेत, ते कसे कार्य करतात, कसे बद्ध करतात आणि कशी मुक्ती प्रदान करतात याचे भगवंत वर्णन करतात. या अध्यायामध्ये वर्णिलेले ज्ञान हे आतापर्यंत इतर अध्यायांमध्ये वर्णिलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे भगवंत स्पष्टपणे सांगतायत. अनेक महान ऋषी मुनींनी पूर्वकाळी हे ज्ञान जाणून घेऊन सिद्धी प्राप्त केली आणि त्या योगे वैकुंठ लोकात प्रवेश मिळविला. आता भगवंत तेच ज्ञान अधिक स्पष्टपणे सांगत आहेत. आतापर्यंत वर्णन केलेल्या इतर सर्व ज्ञान मार्गांपेक्षा हे ज्ञान अतिशय श्रेष्ठ आहे आणि हे जाणून अनेकांनी सिद्धी प्राप्त केली आहे. यावरून हे अपेक्षित आहे की हा 14वा अध्याय जाणून घेणाऱ्या मनुष्याला सिद्धी प्राप्त होते. तर भगवंतांनी आतापर्यंत आपल्याला बरंच म्हणजे दुसऱ्याच अध्यायामध्ये आपल्याला आत्मज्ञान सांख्य योगाद्वारे दिलं की आपण हे भौतिक शरीर नसून आपण शाश्वत आत्मा आहोत. तर हे ज्ञान प्रदान केलं. नंतर भगवंतांनी पुढे जाऊन राजविद्या, राजगुह्य योग सांगितला. त्याच्यानंतर परम गोपनीय ज्ञान सांगितलं आणि आता परत इथे म्हणतायत की मी आता तुला अजून श्रेष्ठ ज्ञान सांगत आहे. तर भगवंतांकडे ज्ञानाचा किती म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा व्यक्ती समजा छान पोहायला येते एखाद्याला, तर तो काय करेल, नदी पार करेल, त्याच्यानंतर समुद्रामध्ये पोहेल. परंतु आपल्याला असं वाटतं ना की अजून अजून काय आहे. तर तसंच भगवंतांचं ज्ञान जे आहे त्यालाही म्हणजे अशी सीमा नाहीये. आणि जेव्हा आपण एखादं म्हणजे या ज्ञानाचा आपण शेवट किंवा कुठपर्यंत आपलं हे ध्येय राहतं, तर भगवंतांची
भक्तिमय सेवा किंवा प्रेममयी सेवा प्राप्त करण्या इतपत आपण तिथपर्यंत जातो. आणि तिथून पुढे मग आपला प्रवास कसा होतो, म्हणजे त्या स्विमरचा प्रवास कसा राहतो, की ठीक आहे एखादी लांबी रुंदी पार केली, मग ते झाल्यानंतर पुढे काय, तर तो अधिक खोलवर जाऊ शकतो. त्यामुळं भगवंतांविषयी आपण जेवढं किंवा जितकं आपण वारंवार श्रवण करू, कथन करू आणि जितकं अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करू, तरी सुद्धा आपल्याला लक्षात येतं, की अरे भगवंतांबद्दलचं हे ज्ञान मला आता माहिती की कुठपर्यंत आहे, की भक्तिमय सेवा करायची आहे. परंतु भगवंत इतके त्यांच्या लीला अनंत आहेत किंवा त्यांच्याबद्दल जाणून घेणं हे म्हणजे अशक्य आहे. म्हणजे स्वतः अनंत शेष पण म्हणतात, की मला देखील भगवंतांचं म्हणजे अतिशय थोडंसं ज्ञान झालेलं आहे. तर भगवंतांचं ज्ञान घेणं म्हणजे ती अधिक आपण खोलवर जाणं आणि अ, भगवंत नित्य नूतन आहेत. त्यामुळे जेवढं आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊ, तितकं ते ते देखील अ, आपल्याला म्हणजे परत दुसऱ्या दिवशी त्यातून आपल्याला नवीन काहीतरी त्याचा अर्थ कळत जातो. तसंच आपण पाहिलं, की आता लक्षात आलं पहिल्या श्लोकापासनं श्रील प्रभुपादांनी आपल्याला तात्पर्याद्वारे सांगितलेलं, की अंतिम उद्दिष्ट आपलं काय आहे. तरी देखील आपण पाहतो, की प्रत्येक श्लोकामध्ये काहीतरी असा गुह्य अर्थ आपल्याला दडलेला आढळतो आणि ते काहीतरी जे तत्व आपल्याला त्या श्लोकाद्वारे कळतं, त्याच्यातून आपल्याला तो नवीन त्याचा अर्थ लागत जातो आणि 14व्या अध्यायामध्ये परत भगवंत म्हणतायत, की हे परम गोपनीय ज्ञान आहे, की जे ज्ञान आपण जर ग्रहण केलं, तर आपण सिद्धी प्राप्त करू शकतो, जी अनेक मुनींनी सिद्धी ही प्राप्त केली होती. तर आता ज्ञानाचा विषय निघाला म्हणून आपण पुन्हा एकदा एक प्राथमिक म्हणजे जरी आपल्याला माहितीये, की मी शरीर नसून मी आत्मा आहे, परंतु हे वारंवार आपल्याला आठवण करून देण्याची गरज राहते. कारण आपण या भौतिक त्रिगुणमयी सृष्टींमध्ये इतके बद्ध झालेलो आहोत, की आपल्याला जे खरं ज्ञान आहे, ते आपल्याला वारंवार कुणीतरी सांगणं किंवा आपण त्याची साधना करणं त्या दृष्टीनं, हे अत्यंत महत्वाचं राहतं. नाहीतर काय होतं, की आपण अ, त्या ट्रॅक मधून जर आपण बाहेर पडलो, तर आपण पुन्हा एकदा नाहीतर त्या भौतिक जंजाळामधील जे उथळ ज्ञान आहे, तर त्या ज्ञानालाच आपण वास्तविकता समजून घेण्याची शक्यता राहू शकते. तर यामध्ये एक छोटंसं उदाहरण आहे, की खरं ज्ञान म्हणजे काय हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्या बाबतीत एक खूप छान अशी एक गोष्ट येते. तर एकदा काय होतं, की एक नाविक एका प्रवाशाला घेऊन ती नदी पार करत असतो. आणि सहज 2 व्यक्ती एकत्र आल्या, की काहीतरी गप्पा होतात. मग तो जो प्रवासी आहे, तर तो खूप तत्वज्ञानी असतो आणि तो त्या नाविकाला म्हणतो अ, त्यांची ओळख निघते आणि मग तो सांगतो, की मी असं-असं आहे. मग तो त्या नाविकाला तो आपला साधा सिंपल असा हे असतो. फार काही त्याने शिक्षण घेतलेलं नसतं. तर तो काय म्हणतो, "अरे, तुला भौतिकशास्त्र येतं का?" तर तो नाविक म्हणतो, "नाही बाबा, मी काही कधी शाळेमध्ये फारसं गेलेलो नाहीये, त्यामुळे मला काही ह्याच्याबद्दल काही ज्ञान नाहीये." नंतर तो अशीच, की "मग तुला अ, या गोष्टीबद्दल ज्ञान आहे का? जीवशास्त्राबद्दल ज्ञान आहे का? किंवा कुठलंही शास्त्र?" तर अशा पद्धतीने खूप किंवा गणिताबद्दल ज्ञान आहे का? तर असे खूप मोठमोठे विषय त्या नाविकापुढे ते उच्चार करतो आणि तो नाविक बिचारा म्हणतो, की "नाही, मला यातलं काहीच ज्ञान नाही." मग थोड्या वेळाने काय होतं, की एक प्रचंड मोठं असं वादळ सुटतं आणि त्या वादळामुळं त्या पाण्याच्या प्रवाहाच्या तो इतका वाढतो, की ती नाव ही भरकटते आणि त्या नाविकाला लक्षात येतं, की आता ही नाव आपण अ, ती कंट्रोल नाही करू शकणार आहे आणि ही नाव आपण आपली बुडणार आहे. तर केवळ पोहता आलं तरच आपण ही नदी पार करू शकतो. म्हणून तो नाविक त्या प्रवाशाला म्हणतो, की "साहेब, तुम्हाला पोहायला येतं ना हो?" तो म्हणतो, "नाही." मग तो म्हणतो, की "मग काहीच नाही करता येणार कारण आता थोड्या वेळाने ही नाव बुडणार आहे." तर
मग त्या परिस्थितीमध्ये तो साधा नाविक पोहता येत असल्यामुळे ती नदी पार करू शकला, परंतु तो महान तत्वज्ञानी, खूप शिक्षित असा जो व्यक्ती आहे, तो मात्र केवळ पोहता न येणं ही गोष्ट असल्यामुळं तो तिथे बुडाला. तर आपल्याला माहिती पाहिजे की आपण या भौतिक जगामध्ये आपले जे काही म्हणतो ना की आपलं दैनंदिन कार्य व्यवस्थित होण्यासाठी किंवा आपल्या मूलभूत गरजा जर आपल्याला पूर्ण करायच्या असतील, तर त्यासाठीची जी काही आपण खूप मोठा जो ज्ञानाचा पसारा किंवा माहिती तंत्रज्ञानाचा पसारा हा जो वाढलेला आहे, जो दिवसेंदिवस आपण पाहतो की कित्येक विषय हे ज्ञानासाठी खुले आहेत आणि आपण त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे लागतो आणि असं वाटतं की नाही, आपल्या मुलांना देखील या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे की जेणेकरून ते पुढे जाऊन चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवन व्यतीत करू शकतील. तर एक लक्षात घेणं गरजेचं आहे की जगण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचं ज्ञान आवश्यक आहे, तर तेवढं मूलभूत ज्ञान आपण प्रत्येक व्यक्तीला देणं गरजेचं आहे. म्हणूनच भगवंत जे वर्णाश्रम धर्म सांगतात की ज्याच्यामध्ये प्रत्येक आणि प्रत्येकाच्या स्वभावानुसार कशा पद्धतीने व्यवसाय निवडायला हवा, तर त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर नक्कीच भौतिक जगामध्ये ज्या काही मूलभूत गरजा आहेत, तर त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्या भौतिक ज्ञानाची किंवा त्या स्तरावरील ज्ञानाची नक्कीच आवश्यकता राहते. मग त्याच्यानंतर एकदा तो धर्म, अर्थ, काम या गोष्टींचा जर आपला उद्देश साध्य झाला, तर मग आपण सुखासमाधानानं मोक्षाच्या मागे लागू शकतो. आणि नंतर म्हणजे हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपण आपल्या या जीवनामध्ये नक्कीच आपण प्राप्त करू शकतो. आणि अर्थातच लहानपणापासून म्हणजे जेव्हा आपण धर्म किंवा शिकत असताना देखील किंवा गृहस्थ असताना अर्थ आणि काम हे कर्म, हे पुरुषार्थ आपण प्राप्त करत असताना देखील जर आपण कृष्ण भावनामृत या भक्ती मार्गाचं जर आपण अवलंबन केलं, तर आपल्याला या 4 पुरुषार्थांपेक्षाही जी सर्वोच्च गोष्ट आहे ती भक्तिमय सेवा आपण कुठल्याही क्षणी आपण प्राप्त करू शकतो. तर त्या दृष्टीने किमान भौतिक जगामध्ये आपलं आयुष्य व्यवस्थित किंवा सुखी समाधानी ठेवायचं असेल, तर नक्कीच वर्णाश्रम पद्धतीचं अवलंबन होणं आणि त्या पद्धतीचं ज्ञान आपण आपल्या पुढच्या पिढीला देणं किंवा त्यांना त्या दृष्टीने प्रमोट करणं हे आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे सुरुवातीपासूनच की हे जग म्हणजे दुःखालयम अशाश्वतम आहे, याची कल्पना आपण स्वतः लक्षात घेऊन आपण आपल्या पुढच्या पिढीला देखील आपण त्या दृष्टीने की त्यांनी याच जन्मामध्ये कृष्ण प्रेम किंवा कृष्ण भक्ती ही प्राप्त करून पुन्हा आपल्या मूळ घरी परत जाण्यासाठीच जे आवश्यक आत्मज्ञान आहे किंवा भक्तिमय मार्गाचं ज्ञान आहे, तर हे ज्ञान हे देणं हे आपलं प्रत्येकाचं पालक म्हणून किंवा समाजातील एक व्यक्ती म्हणून आपलं प्रत्येकाचं ही खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे ज्ञान कुठलं द्यायचं आणि ज्ञानाची व्याख्या काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळंच सुरुवातीपासूनच भगवद्गीतेचं ज्ञान अगदी शालेय स्तरापासून आपण हे ज्ञान देणं प्रत्येकाला गरजेचं आहे. या बाबतीत पण एक खूप छान अशी एक गोष्ट येते थोडीशी म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे असं कसं काय होऊ शकतं, परंतु खरं पाहिलं तर ते आपल्या प्रत्येकाच्याच बाबतीत लागू आहे. तर ती एक छोटीशी गोष्ट आहे की एक मनुष्य, एक साधा असा व्यक्ती एका नदीकाठी बसलेला असतो आणि तो म्हणजे असा काळा, मी मला वाटतं आधी सांगितली असावी ही गोष्ट, तसं काळं वस्त्र परिधान केलेलं असतं त्यांनी आणि त्याचं केस त्यांनी म्हणजे टक्कल केलेलं असतं आणि तो असा इतका उदास बसलेला असतो आणि ते पाहून तिथं एक व्यक्ती येतो
आणि तो म्हणतो, अरे तू असा का बसलेला आहेस, म्हणजे एवढा उदास का आहेस, पुन्हा म्हणजे केस का हे काढलेले आहेत आणि असं काळं वस्त्र घालून का बसलेला आहेस, असा का दुःखी बसलेला आहेस? तर तो इतक्या कॉन्फिडेंटली सांगतो, म्हणजे आत्मविश्वासानं, अरे तुम्हाला माहिती नाहीये की एक शेरसिंग गेला आहे, माहिती नाहीये तुम्हाला, अशा पद्धतीने सांगतो. आणि तो त्या ज्या आविर्भावात सांगतो ना, तर ते ऐकणारा व्यक्ती पण म्हणतो, अरे आपल्याला कसं काही माहिती नाहीये की हा शेरसिंग कोण आहे म्हणून. आणि तो म्हणतो, हो शेरसिंग गेला, हो खूप वाईट झालं, असं म्हणतो. आणि मग तो दुसऱ्या दिवशी तो त्या पद्धतीने स्वतःचे केस म्हणजे टक्कल करतो आणि काळं वस्त्र परिधान करतो. आणि तो मिलिटरी मधला एक हे असतो, अं, सदस्य असतो, सैनिक म्हणू शकतो आपण. आणि तो जेव्हा येतो तेव्हा बाकीचे म्हणतात, अरे काय झालं, तर तो तेवढाच कॉन्फिडेंटली म्हणजे एकदम, अरे तुम्हाला माहिती नाहीये शेरसिंग गेला. मग सगळेजण म्हणतात, हो. आणि मग ते सगळे त्या पद्धतीने पेहराव करतात. मग त्यांचं जे दुसऱ्या दिवशी एक ट्रेनिंग असतं आणि त्यांच्या वरचे जे उच्च पदस्थ असतात ते तिथे येतात आणि ते म्हणतात, सगळेजण असे काय आहेत म्हणून. मग ते लोक म्हणतात, मग ते विचारतात की अरे काय झालं, असं काय आहात तुम्ही, तुम्हाला माहिती नाहीये शेरसिंग गेला म्हणून. आणि मग तो पण असं म्हणतो, हो. मग दुसऱ्या दिवशी तो पण त्या पद्धतीने जातो. मग तो परत त्यांचे पंतप्रधान म्हणजे काय म्हणतो आपण, त्यांचे अजून वरचे अधिकारी, असं करत करत ही गोष्ट शेवटी जो काही प्रधानमंत्री आपण म्हणू शकतो, तर तिथपर्यंत तो पण त्या पद्धतीने हे करतो. आणि तो जेव्हा राजाच्या समोर जातो, तर राजा म्हणतो, अरे तू असा का आलायस आज. तर तेव्हा तो म्हणतो, मला खूप वाईट वाटतं तुम्हाला हे सांगायला की असं असं शेरसिंग गेला. तर राजा हा एकमेव व्यक्ती असतो की जो प्रश्न विचारतो, कोण आहे हा शेरसिंग. तर तो म्हणतो, माहिती नाहीये मला. आणि मग परत एकदा त्या उलट्या दिशेने प्रवास सुरू होतो. मग तो त्याच्या खालच्या ह्याला की कोण आहे म्हणून. आणि असं करत 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 तो जो व्यक्ती बसलेला असतो, जो मूळ व्यक्ती की त्या नदीकाठी, की अरे कोण आहे हा शेरसिंग. तर तो म्हणतो, तुम्हाला माहिती नाहीये, तो माझा ना गाढव आहे आणि मी धोब्याचं काम करतो. आणि तो खूप प्रामाणिक असा गाढव आहे. आणि त्यांनी माझी आतापर्यंत खूप साथ दिली, खूप कामं केली. आणि आता तो गेला आणि आता मी कसं काय म्हणजे माझं पुढचं हे करू. आणि त्या दृष्टीने तो खूप अतिशय दुःखी झालेला असतो. आता आपल्याला ही गोष्ट ऐकताना इतकं हसायला येऊ शकतं की अरे किती मूर्खपणा आहे हा. परंतु हे जेव्हा आपण थोडस विचार केला, तर आपल्या बाबतीत देखील हीच गोष्ट खरी आहे की जेव्हा एक व्यक्ती म्हणते की अरे तू आहेस ना मूर्ख आहेस, किंवा तुला ना ही गोष्ट येत नाही, किंवा तू ना लाजाळूच आहेस, तू ना शांतच आहेस, तू ना खूप हुशार आहेस, किंवा अशा पद्धतीने, किंवा तू ना खूप सुंदर आहेस, किंवा तू या पद्धतीने वागतेस, तर ही गोष्ट तुला शोभून नाही दिसत. तर अशा पद्धतीने अनेक उपाधी आपल्यावर लादल्या जातात आणि त्या उपाधींना आपण खरं म्हणतो. आणि आपण केवळ देहात्म बुद्धीवरती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. आणि मग आपण त्या एका इमेजच्या ह्याच्यामध्ये, कोशामध्ये राहतो. आणि आपण आपलीच इमेज की मी अशी आहे, मी तशी आहे. हं. आणि केवळ आपण त्या देहात्म बुद्धीच्या स्तरावरती आपण आपली ओळख करून घेत असतो. आणि खरं जे आत्मज्ञान आहे त्यापासून आपण खूप दूर जातो. त्यामुळं खरं ज्ञान काय आहे हे आपण सुरुवातीपासूनच ओळखणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपण गोष्टीच्या त्या गोष्टीला केंद्रस्थानी ठेवून आपण आपली सर्व दिनचर्या किंवा आपले सगळे आचार विचार आहेत, तर त्या दृष्टीने आपण ते आखू शकतो. म्हणजे कसं, की आपली खरी ओळख काय आहे. हं? खरी ओळख म्हणजे मी दीपाली आहे, ही माझी खरी ओळख नाहीये. किंवा मी ही मुलगी आहे, ही माझी खरी ओळख नाहीये. माझी खरी ओळख काय आहे, तर मी दासानुदास आहे. म्हणजे मी भगवंतांची
दासी आहे. तर या पद्धतीने ही खरी ओळख आहे. आणि ही खरी ओळख आपण जेव्हा केंद्रस्थानी ठेवतो तेव्हा मग आपलं प्रत्येक विचार, आपलं प्रत्येक कर्म, आणि आपली प्रत्येक वागणूक ही जी आहे ही त्या ओळखीभोवती फिरते. आणि मग आपण या जगामध्ये राहून देखील आपण त्या ज्ञानाच्या आधारावरती आपले जे काही कर्म आहेत किंवा आपली जी काही कर्तव्य आहेत तर ती त्या ज्ञानाच्या आधारावर करतो आणि मग त्याला एक वेगळीच ओळख आपल्याला प्राप्त झालेली दिसून येते. तर अशा पद्धतीने आता या अध्यायामध्ये भगवंत सत्व रजतम या 3 गुणांविषयी वेगवेगळ्या विविध आपल्याला खूप छान दृष्टिकोन देणार आहेत. आणि मग हे जे 3 गुण आहेत तर हे आपल्याला कशा पद्धतीने बरं बद्ध करतायत तर ह्याचं सुद्धा ज्ञान देणार आहेत. आणि खरं तर भगवंत हे निर्गुण किंवा गुणातीत आहेत, म्हणजेच या 3 गुणांच्या पलीकडे आहेत. आणि आत्मा देखील तसाच आहे. आणि आपल्याला या 3 गुणांचं ज्ञान घेऊन त्या गुणातीत परमेश्वराच्या सेवेमध्ये आपल्याला लागायचं आहे. आणि आपली खरी ओळख आपल्याला स्पष्ट करून घ्यायची आहे. आणि हेच खरं तर परम गुह्य ज्ञान आहे. म्हणून भगवंत या पहिल्या श्लोकामध्ये म्हणतायत की हे ज्ञान ज्यांनी ग्रहण केलं तर त्यांनी परमसिद्धी प्राप्त केलेली आहे. आणि आपल्या दृष्टीने आपली परमसिद्धी काय आहे तर भगवंतांची प्रेममयी सेवा, भगवंतांच्या भक्तांची प्रेममयी सेवा ही खरं तर आपल्यासाठी परमसिद्धी आहे. आणि आता आपल्याला त्या 3 गुणांच्या पलीकडे जायचं आहे. म्हणून आपण या भौतिक सृष्टीचे हे 3 कुठले गुण आहेत आणि ते 3 गुण कशा पद्धतीने कार्य करतात तर ते आपण या अध्यायात जाणून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपण या गोष्टीचं ओळख आज करून घेतली आहे. आणि आता अजून आपण सखोल जाऊयात या ज्ञानामध्ये. आणि म्हणून उद्या परत एकदा 2 वाजता सगळ्यांनी जॉईन व्हा. तर अशा पद्धतीने आपण पहिल्या श्लोकाचं थोडस विवेचन करण्याचा प्रयत्न केला. तर यामध्ये काही चुका असतील तर माफ करा. आणि कुणाला काही शंका किंवा काही कमेंट्स असतील तर नक्की सांगा. हरे कृष्ण. मी सेटिंग. थँक्यू रुपाली माताजींच्या खरं खूप आभार. कारण मध्ये परवा 2 दिवस काही कारणांमुळे क्लास होऊ शकला नाही आणि आज पण आमच्या खूप थोड्या अडचणी आल्या होत्या, पण त्यांनी नेहमीप्रमाणे आम्हाला खूप छान सपोर्ट देऊन आजचा क्लास छान दिला. आणि खरंच त्या म्हणतात त्याप्रमाणे की हा अध्याय खूप महत्वाचा आहे, कारण या त्रिगुणातीत आपल्यालाच बांधले गेले ना या भौतिक जगामध्ये हे गुण. मग आपण जर हे गुण जाणून घेतलेत आणि आपल्यामध्ये कसे कुठल्या वेळेला कसे गुण कार्य करतात आणि त्याच्यावरती आपण कशा प्रकारे ऍटलिस्ट काही प्रकारचे सोल्युशन्स काढू शकतो, त्या दृष्टीने हा अध्याय खूप महत्वाचा आहे. तर नक्की उद्या सर्वजणी अटेंड करा. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. काय बोलायचं आहे का? चालेल, थांबूया का मग? हो चालेल, थांबूया. थँक्यू.